खुशखबर, सप्टेंबरचे 1500 रुपये या दिवशी खात्यात जमा, केवायसी अट रद्द, चिंता संपली। महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। दिवाळीचा सण तोंडावर असताना सरकारने हा हप्ता त्वरित जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। यासोबतच योजनेसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे सरकारने एक महत्त्वाचा दिलासा दिला आहे। यामुळे ज्या महिलांना अजून केवायसी पूर्ण करता आले नाही त्यांचा हप्ताही अडणार नाही। हप्ता जमा होण्याची फिक्स तारीख, ज्या महिलांना अजूनपर्यंत सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये प्राप्त झालेले नाहीत त्यांच्यासाठी महायुती सरकारने हप्ता जमा करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे। हप्ता जमा होण्याची तारीख, सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता 10 ते 15 ऑक्टोबर 2025 या दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। सरकारचा आदेश, महायुती सरकारने याबाबतचा आदेश काढला असून या तारखेदरम्यान हा हप्ता निश्चितपणे जमा होईल अशी माहिती समोर आली आहे। यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। केवायसीची अट तुर्तास शिथिल, हे आहे मोठे कारण। सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यापूर्वी सरकारने केवायसी न केलेल्या महिलांना मोठा दिलासा दिला आहे। केवायसी करण्याची अट तुर्तास शिथिल करण्यात आली आहे। अट शिथिल करण्याचे कारण, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरळीत चालत नाही, ई केवायसी करताना लाभार्थ्यांना OTP मिळत नाही, अशा अनेक तांत्रिक तक्रारी आल्या होत्या। महिलांना दिलासा, या तांत्रिक अडचणींमुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता केवायसी केले असेल किंवा नसेल तरीही सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। पुढील हप्त्यासाठी केवायसी राहणार अनिवार्य राहणार आहे। सध्या तांत्रिक अडचणींमुळे केवायसीची अट शिथिल झाली असली तरी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ही अट कायमस्वरूपी रद्द झालेली नाही। पुढील प्रक्रिया, लवकरच तज्ज्ञांच्या मदतीने वेबसाईटची तांत्रिक अडचण या ठिकाणी दूर केली जाणार आहे। पुढील हप्त्यांसाठीची अट, एकदा वेबसाईट सुरळीत सुरू झाली की सर्व महिलांना केवायसी करणे अनिवार्य असणार आहे। त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर पुढील महिन्याचे हप्ते, उदाहरणार्थ ऑक्टोबरचा हप्ता नियमित मिळवण्यासाठी महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।